मित्रांनो नमस्कार. मनोगत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. मित्रांनो, महाभारतातील कौरवांना विजय मिळावा म्हणून द्रोणाचार्यांनी एक चक्रव्यूह आखला होता. पण तो चक्रव्यूह फक्त द्रोणाचार्य व अर्जुन हे दोघेच भेदू शकत होते. पण चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूला चक्रव्यूह हे तोडता येत होते. पण अभिमन्यूला मात्र त्या चक्रव्यूहातून बाहेर पडता येत नव्हतं. परिणामी अभिमन्यू महाभारतातील युद्धामध्ये हा धारातीर्थ पडला. मित्रांनो, मी हे कशासाठी सांगतोय हे आपण लक्षात घ्या. ओबीसींचे नेते असलेल्या छगन भुजबळांसाठी आणि छगन भुजबळ सध्या जे राजकीय संकटात सापडलेले आहेत, राजकीय विजनवासामध्ये सापडलेले आहेत, त्या राजकीय विजनवासाचं संकटाचं चक्रव्यूह हे भुजबळ तोडतील का, अशी चर्चा आता महाराष्ट्राच्या राजकारणात रंगू लागली आहे. कारण छगन भुजबळांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीचा आढावा आपण घेतला तर भुजबळ हे चक्रव्यूहात अडकणारे अभिमन्यू असतील असं अजिबात वाटत नाहीये. राजकारणाच्या गदारोळातून बाहेर पडून काही काळ परदेशवारी गेलेले छगन भुजबळ हे परवा मायदेशी म्हणजे नाशिकमध्ये परतले आणि महाराष्ट्रातील गारठलेल्या वातावरणात पुन्हा एकदा राजकीय गरमागरम चर्चेला सुरुवात झाली आहे. भुजबळ भविष्यात कुठली राजकीय भूमिका घेतात याची चर्चा पुन्हा एकदा ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रंगू लागली आहे. काल सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमात मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि छगन भुजबळ हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. त्यामुळे भुजबळांच्या वाट्याला भविष्यात राजकीय आडगळ वाट्याला येते की काय, किंवा अन्य कुठला राजकीय पर्याय भुजबळ हे शोधतात की काय, हे पाहणं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कमालीचं औत्सुक्याचं ठरेल. किंबहुना भुजबळ हे यातून पक्षांतर करून जहा नहीं चैना वहा नहीं रहेना या भूमिकेतून एखादा मोठा राजकीय निर्णय हे भुजबळ घेता की काय, याकडे मात्र राज्याचे लक्ष लागलेले आहे. ओबीसींच्या प्रश्नावर लढणारा आक्रमक चेहरा ही भुजबळांची ओळख ही केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नाहीये. भुजबळांची ओळख ही देश पातळीवर, राष्ट्रीय स्तरावर ही ओबीसींचा रक्षणकर्ता म्हणून ही ओळख निर्माण झालेली आहे. त्यावरून मंत्रिपदावरून डावलल्याने भुजबळ नाराज असणं हे स्वाभाविक आहे आणि त्या नाराजीच्या भावनेतून छगन भुजबळांनी नाशिकमध्ये समता परिषदेचा जो मेळावा घेतला, त्या मेळाव्यामध्ये सरळ भुजबळांनी अजितदादांना आणि सुनील तटकरेंना आपले गर्भित इशारे त्या मेळाव्यातून दिले. परंतु भुजबळांची समजूत काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोणीतरी बडा नेता येईल असं राजकीय वर्तुळात मानलं जात होतं. पण कुठलाही बडा नेता भुजबळांची समजूत काढण्यासाठी हा नाशिककडे फिरकला नाहीये. त्यामुळे भुजबळांच्या इशाऱ्यांना व भुजबळांच्या सातत्याने गुरगुरणाऱ्याला फार महत्त्व देत नसल्याचे संकेत हे दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मिळालेले आहेत. त्यामुळे भुजबळांचा बळीचा बकरा हा महाराष्ट्राच्या राजकारणात गेलेला आहे असाच सर्वदूर मेसेज हा समता सैनिकांमध्ये आणि महाराष्ट्रातील ओबीसी समाजामध्ये उमटणे हे अत्यंतिक स्वाभाविक बनले आहे. त्यातून प्रतिशोधाच्या भूमिकेत असलेले व जखमी झालेले आणि डिवसलेले छगन भुजबळ हे नवीन पर्याय म्हणून भारतीय जनता पक्षाकडे जातील की काय, अशीही चर्चा आता रंगू लागली आहे. त्यात कालच्या पुण्यातील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस व छगन भुजबळांनी एकमेकांची शेरोशायरीतून वारेमाप आणि भरपूर अशी स्तुती केल्याने सध्याच्या महायुतीच्या सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाटेला एक जागा रिक्त आहेत. त्यावर कुणाची वर्णी लागणार आणि ज्यांची वर्णी लागणार आहेत तो मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातील बडा आणि दिग्गज नेता असेल आणि छगन भुजबळ हेच त्या रिक्त जागेवर असतील अशी कुजबूज मात्र राजकीय जाणकारांमध्ये या ठिकाणी चर्चिली जाते. भारतीय जनता पक्षाचा पर्याय जरी भुजबळांच्या दृष्टीने योग्य वाटत असला तरी महायुतीच्या धर्माशी प्रतारणा होईल म्हणून भारतीय जनता पक्ष छगन भुजबळांना पक्षात घेईल का, हा खरा या ठिकाणी प्रश्न आहे. एकतर एकनाथ शिंदेंचं आणि भुजबळांचं सख्य राहिलेलं नाहीये. अजित पवारांना आणि सुनील तटकरेंना आणि प्रफुल्ल पटेलांना अंगावर घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये छगन भुजबळांच्या प्रती तणाव दिसतोय आणि शरद पवारांचा देखील छगन भुजबळांवर हा विश्वास राहिलेला या ठिकाणी दिसत नाहीये. ज्यांच्यासोबत भुजबळांनी नेहमी राजकारण केलं त्यांच्याशी भुजबळांचे संबंध हे कधीच मधुर राहिलेले नाहीये.
त्यामुळे आज जरी भुजबळांची राजकीय कोंडी ही महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली दिसते, भुजबळांनी स्वपक्षातील व अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात बंडाचे निशाण रोवले मात्र हे खरे, परंतु भुजबळांच्या बंडाचं टायमिंग या ठिकाणी चुकले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. त्यात कालच्या सातारा जिल्ह्यातील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस व भुजबळांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने अजित पवारांची साथ सोडून ते भारतीय जनता पक्षाच्या दिशेने जातील की काय, अशीच चर्चा आता सुरू झाली आहे. अजितदादांचा विरोध स्वीकारून भारतीय जनता पक्ष भुजबळांना आपल्या पक्षात घेण्याची चूक करेल असं या ठिकाणी अजिबात वाटत नाहीये आणि भुजबळ ही पक्षात भविष्यकालीन विचार करून फार मात्र ताणून घेण्याच्या विचारात असतील असं देखील या ठिकाणी वाटत नाहीये. एक तर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जायचं तर भुजबळांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल आणि भुजबळांबरोबर फक्त महाराष्ट्रातील भुजबळ समर्थक आणि समता सैनिक उभे आहेत. भुजबळांबरोबर एकही आमदार हा त्यांच्याबरोबर जाईल असं चित्र महाराष्ट्रात तरी दिसत नाहीये. दस्तर खुद्द नाशिक जिल्ह्यातील एकही आमदार हा भुजबळांच्या पाठीशी उभा नाहीये. समजा भुजबळांनी आमदारकीचा राजीनामा येवला विधानसभा मतदारसंघातून दिला आणि पुन्हा येवल्यातून छगन भुजबळांनी निवडणूक लढवली तर पुन्हा मराठा समाजाचा जनक्षोभासमोर छगन भुजबळ हे टिकून राहतील किंबहुना छगन भुजबळ हे निवडून येतील हे छातीटोपपणाने सांगता येत नाहीये. कारण छगन भुजबळांचं येवला विधानसभा मतदारसंघातील माणिकराव शिंदे समोरचं मताधिक्य हे फक्त 25,000च्या आसपास होतं. त्यामुळे छगन भुजबळ पुन्हा पोटनिवडणुकीला सामोरं जातील ती रिस्क आणि ती जोखीम या ठिकाणी स्वीकारणार नाहीये. राजकारणामध्ये आणि क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू पडेपर्यंत काय घडेल हे मात्र सांगता येत नाहीये. हे जरी आपण गृहीत धरलं तरी भुजबळ अजूनही ओबीसी समाजाची ढाल वापरून आपला राजकीय दबाव, आपली राजकीय बार्गेनिंग शक्ती ही वापरू शकतात, वाढवू शकतात. परंतु समीर भुजबळ व पंकज भुजबळ यांची भविष्यातील राजकीय कारकिर्दीची असुरक्षिततेची जोखीम भुजबळ हे स्वीकारणार नाहीये. शिवाय मतदारसंघातील विकास कामासाठी महायुतीला सोडून स्वतंत्र पक्ष भुजबळ काढतील अशी जी चर्चा होती त्यातही अजिबात तथ्य वाटत नाहीत, किंबहुना भुजबळ तसं करतील असं चित्र दिसत नाहीये. दादा आणि भुजबळ यांच्यात वादाची मतभेदाची ठिणगी पडलीच आहेत तरी ती राजकारणामध्ये दीर्घकाळ राहीलच असंही चित्र नाहीये. राजकारणामध्ये कायम उपयोगिता आणि उपयुक्तता ही महत्वाची मानली जाते. कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला जे प्रचंड यश मिळालेले आहे त्या प्रचंड यशामध्ये अनेक कारणं जरी असले तरी महाराष्ट्रातील ओबीसी समाजाची एक गठ्ठा मतं ही महायुतीच्या पारड्यामध्ये पडली, ती विजयाला पोषक ठरली हे सत्य मात्र अजिबात नाकारता येऊ शकत नाहीये. राज्यभरामध्ये सध्या तापत असलेल्या संतोष देशमुखांच्या हत्येत मंत्री धनंजय मुंडेंचा पाय अधिक खोलात जाण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर दिसते. हा व्हिडिओ मी बनवत असताना धनंजय मुंडेंच्या बाबत असलेली राजकीय संकट आणि धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाबद्दल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे महायुतीची बदनामी ही धनंजय मुंडेमुळे होते असं आज तरी चित्र दिसतंय. त्यामुळे महायुती सरकारची बदनामी टाळण्यासाठी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बाजूला केलं जाऊ शकतं आणि धनंजय मुंडेंच्या जागेवर अनुभवी आणि ज्येष्ठ मंत्री राहिलेले छगन भुजबळांची वर्णी लागण्याची शक्यता ही राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहेत. शरद पवारांच्या पक्षाने ईव्हीएम बद्दलची आपली भूमिका बदलली व छगन भुजबळांनी शरद पवारांची अलीकडच्या काळामध्ये केलेली वारेम स्तुती आणि यातून भुजबळांचा कल हा शरद पवारांकडे या ठिकाणी दिसतोय. यात भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील हायकमांडची खूप मोठी खेळी ही यामागे दिसते. उद्या नितीश कुमारांनी केंद्र सरकारमध्ये काही गडबड केली तर शरद पवारांचा पक्ष हा केंद्रातील एनडीए सरकारला म्हणजे नरेंद्र मोदींच्या सरकारला पाठिंबा देऊन ओबीसी समाजाचे नेते म्हणून भुजबळांची राज्यातील असलेली ताकद ही दिल्लीमध्ये त्यांची वर्णी लागू शकते. त्या राजकीय ताकदीचं वजन हे भुजबळांच्या बाजूने असू शकतं अशी शक्यता ही या ठिकाणी दिसते. या विचारातून अजित पवारांना शह देण्यासाठी
छगन भुजबळ हे शरद पवारांशी सलगी करून मोठा राजकीय डाव हे खेळू शकतात, असा अंदाज सध्या तरी महाराष्ट्रातील राजकीय सारीपाटावर हा व्यक्त होतोय. बघूया पुढच्या काळामध्ये छगन भुजबळ हे राजकीय आडगळीत जातात की पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा राष्ट्रीय पातळीवरील देशव्यापी राजकारणामध्ये हे भुजबळ कमबॅक करतात, हे आपल्याला पुढच्या काळात दिसेलच. आगे आगे क्या होता हे आपल्याला पाहूच. तुर्तास एवढेच. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.